मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया। मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासातर्फे भाविकांना देण्यात येणारा प्रसाद यापुढे कागदाच्या पिशवीतून देण्यात येणार। मंदिर परिसरामध्ये प्लास्टिकचा वापर टाळावा यासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय। बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील बेकायदा बांधकामांवरून काय पाऊल उचलणार त्याबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करा। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांचे राज्य सरकारला आदेश। मुंबईमध्ये प्रदूषण रोखण्यासाठी पालिका प्रत्येक वॉर्डामध्ये मोबाईल डस्ट सक्शन मशीन्स घेणार। प्रत्येक मशीनसाठी पालिका 40 लाखांचा खर्च करणार। डस्ट सक्शन मशीन्स धूळ नियंत्रणाचं काम करणार असल्याची उपायुक्तांची माहिती। मुंबईच्या मालाडमधील मिठ चौकी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची घोषणा। मालाडमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा पूल महत्त्वाचा मानला जातो। मुंबई पश्चिम उपनगरामध्ये ताशी 80 किलोमीटर वेगानं मेट्रो धावणार। मेट्रो 2A आणि मेट्रो 7 मार्गावरील नियमित संचालनासाठी दिल्लीच्या रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्तांनी प्रमाणपत्र दिलं। स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त मुंबईसाठी पालिका प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी करणार। सोमवारपासून 1 आठवडा मुंबईभरामध्ये जनजागृती। प्लास्टिक पिशवी वापरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार। मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीच्या कामासाठी ब्लॉक। डोंबिवलीमध्ये कचरा प्रकल्पाच्या श्रेयवादावरून आयुक्त आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये भर रस्त्यामध्ये वाद। आयुक्तांनी भाजप कार्यकर्ता कृष्णा पाटलांना सुनावलं। शहापूरमधील किनवळी इथल्या स्टोन क्रेशरमुळे प्रदूषणामध्ये वाढ। वाढणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम।